ठाणेकरांची मान शरमेनं खाली जावी असा प्रकार आज ठाण्याच्या महापालिकेत घडलाय। शिळफाटा इमारत दुर्घटनेत बळी पडलेल्या 74 जणांच्या नातलगांचे अश्रू अजूनही सुकले नाहीत। तोच या प्रकरणातले आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय। पाहूया हा रिपोर्ट। ठाणेकरांनो, तुमचं अभिनंदन। ठाण्यात आता गुढ्या उभ्या करा, सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, रांगोळ्या काढा। एवढंच कशाला, शोभायात्राही काढा। 74 जणांच्या खुनाचे आरोपी तुमच्या सेवेत परत येत आहेत। ठाण्यासाठी ही केवढी मोठी शोभा। 4 एप्रिल 2013ला घडलेल्या शिळफाटा इमारत दुर्घटनेत 74 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। या प्रकरणातल्या सगळ्या दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन मागे घेण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत मंजूर झालाय। पहा हा ठराव मांडणाऱ्या नगरसेवकाचं काय म्हणणं आहे। हे बघा, सर्वच अधिकारी ह्या ठरावाच्या अनुषंगाने येऊ शकतील की नाही कामावर मला माहीत नाही, मात्र याचा फायदा नक्कीच डीएमसी सरमुकादम आणि त्या लेवलचे जे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त लेवलचे जेवढे अधिकारी आहेत, जे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये निलंबित आहेत, त्या सर्वांना याचा फायदा 100% होईल। या दुर्घटनेतील बळींचे नातेवाईक आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र जबाबदार म्हणवल्या जाणाऱ्या ठाण्यातल्या लोकप्रतिनिधींना कशाची काळजी आहे पहा। सरसकट त्या चार्जशीटमध्ये ज्यांचा संबंध काय नसताना त्यांना न्यायालयाने जामीन दिलेली आहे, त्याच अधिकाऱ्याने आम्ही परत सेवेत घेण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव आणला होता आणि त्या बाबतीतला ठराव पारित झालेला आहे। त्यावेळी आम्ही असं म्हणालो, त्या लोकांना जर तुम्ही या दोषी अधिकाऱ्यांना जर तुम्ही कामावर घेणार असाल, मग याही लोकांना कामावर घ्या। जर एका अधिकाऱ्याला एक न्याय लावणार असेल, मग इतर अधिकाऱ्यांना तो न्याय का नाही? या सगळ्या प्रकारावर राज्यभरातनं टीका होऊ लागल्यावर महापौरांच्या कोर्टात चेंडू टोलवण्याची स्पर्धा सुरू झाली। महापौरांनी ते पिटिशन अधिकारी आहेत, त्यांनी वास्तविक पाहता हा जो त्या ठिकाणी सूचना उपसूचना त्या ठिकाणी केली, तर ती सूचना त्या ठिकाणी मंजूर करायला नव्हती पाहिजे। या ठरावाला आमचा तर विरोध आहे आणि सन्माननीय महापौरांनी हा ठराव हाडला नाही पाहिजे असं मत होतं। याविषयी महापौरांना विचारलं असता त्यांनीही आपलं उत्तर ठरवूनच ठेवलं होतं। काही गर्दीमध्ये बिगारी झाला, ड्रायव्हर झाला, अशा लोकांना देखील त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि ते कुठेतरी निष्पाप लोक त्याच्यात ते वेठीस धरू नये आणि त्याच्यावर अन्याय होऊ नये। शेवटी त्यांचा देखील परिवार आहे, एक जो कॉर्पोरेशनला काम करणार म्हणून त्यांची पण फॅमिली आहे। आपल्या लोकप्रतिनिधींचा हा ठराव पाहून काय बोलावं आणि काय नको हेच ठाणेकरांना कळेनासं झालंय। सर्वसामान्य ठाणेकर, करदाता, नागरिक या नात्याने या सर्वांना ही श्रद्धांजली अर्पण करत आहे। थंड डोक्यानं केलेल्या एका खुनाला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होते, त्या न्यायानं 74 जणांचे खून करणाऱ्यांना काय शिक्षा व्हायला हवी? तुम्हीच विचार करा। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।